हॅलो, गुड मॉर्निंग सर्वांना. आता सकाळचे 7:30 वाजलेत. नाही, मग अशी 7:30 वाजलेले होते. आता वाजले 8:30 आणि आता वेचा स्कूलला जायचा टायमिंग झालेला आहे. तर मी इकडे बनवत आहे त्याचा टिफिनमध्ये मी आज बनवलेला आहे मेथीची भाजी, साबुदाण्याची खिचडी आणि चपाती देते, कारण त्याला 2 टिफिन द्यायला लागतात, एक ब्रेकफास्टचा आणि एक लंचचा. तर आता मी खिचडी बनवलेली आहे त्याला ब्रेकफास्टसाठी. तर आज आहे श्रावणी सोमवार पहिला आणि आज नागपंचमी पण आहे. तर म्हणून म्हटलं चला आज खिचडी बनवू. आणि माझ्या सासूबाईंना पण उपवास असतो सोमवारचा, त्याच्यामुळे मी आत्ता खिचडी बनवलेली आहेत. मावशी गेलेल्या आहेत वीरला आणि परीला आंघोळ घालायला, तर मी खिचडी बनवली ती एकदा दाखवते, भाजी बनवली ती पण दाखवते. चला, इकडे छान अशी साबुदाण्याची खिचडी बनवली, पण जशी मावशींना जमते तशी मला जमत नाही. माझ्याकडनं थोडीशी चिकट होते आणि मावशींची एकदम मोकळी मोकळी होते. तर त्याच्यासाठी मी इकडे ना साबुदाणा अजून ठेवलेला आहे की मावशी त्यांच्या हाताने बनवतील म्हणून. इकडे माझ्या चपात्या चालू आहेत आणि इकडे वीसाठी मी मेथीची भाजी बनवली आहे, तो पण कांदा टाकून, कारण त्याला कांदा टाकून बनवलेली मेथीची भाजी आवडते. तर परी जस्ट आत्ताच आंघोळ करायला गेली आहे, कारण ती उठली आणि लगेच गेली. तिला बोलले मी तुझ्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून ठेवते, तोपर्यंत तो आंघोळ करून ये. तर घरी आंघोळ करायला गेलेली आहेत आणि आज कामाकडे माणसं येणार आहेत. तर आज मला तिकडे पण लक्ष द्यायला लागणार आहे, कारण स्लॅब खोलायचा आहे वरचा. तर तिकडे जायचं आहे आणि आज काय काम करत आहे दुसरं ते पण बघायचं आहे. तर ते लाईन लावायची आहे कॉल वगैरे करून. तर चला मग आता व्हिडिओ कंटिन्यू करा. वीची बस आली, अजून वीचं आवरलेलं नाही. वरतीच मी खाली जस्ट आली आहे, उभी राहिली आहे आणि हा अजून वरतीच आहे. चल लवकर, बस आली. आता बाय करायला. इकडे माझी श्रेव खिचडी खात होती आणि खाता खाता दादीकडे चालली होती. मग काय झालं, श्रेव दादीच गेला बाहेर. श्रेवचा पोपट झाला. आता मी इकडे घेते ग्रीन टी. आता माझे मिस्टर ना तिकडे गेल्यापासून ना मी ग्रीन टी चालू केला आहे. ते होते तेव्हा आम्ही कोरा चहा घ्यायचो लिंबू पिळून. आता ग्रीन टी चालू केलं. आता घेते ग्रीन टी आणि नंतर जाते कामाकडे. कशाला तू कशाला येतेस? तू नाही यायचं बेबी, तू नाही यायचं. तू इथे थांबायचं आजीजवळ. हो हो चालेल ना, ठीक आहे. आज ना नागपंचमी आहे आणि आता मी इथे आहे ना, तर इथे बाहेर जाता येत नाही. इथे ना वारूळ आहे ना, आपण वारुळाला जाऊन पूजू शकतो असं काहीच करता येत नाही. इथे घरामध्ये फोटो आणायचा, पूजा करायची आणि उपवास पकडायचा. तर ना मला लहानपणीचे माझे दिवस आठवले. नागपंचमीला तर कोणाला सुट्टी नसायची, पण संध्याकाळच्या वेळेस ना पुरणपोळीचं जेवण बनवायचे आणि त्याच्यानंतर मग नैवेद्य घेऊन आपण वारुळाला जायचो. तर मी ना माझ्या चुलतीन त्यांच्यासोबत, म्हणजे आमची नानी मम्मी त्यांच्यासोबत ना मी वारुळाला जायचे. तर खूप मजा यायची आणि मी कधी कधी ना नानीसोबत तिच्या माहेरी पण जायचे. तर तिकडे ना असे छान मस्त असं राऊंड करून गाणे वगैरे म्हणायचे. खूप छान खेळायच्या तिथल्या बायका आणि हे करायचे, झोका बांधलेला असायचा, तर झोका वगैरे खेळायचे. खूप मजा यायची तेव्हा. ते लहानपणीचे दिवस मला आठवतात ना, तेव्हा खूप छान वाटायचं. पण आता आहे ना कोणता पण सण म्हटलं नाही, इथले 4 भिंतीच्या आतमध्ये काय करावं ते कळत नाही आणि जास्त इथे ओळख नसते आणि आपण कुणासोबत जाणार आहे बाहेर. तर प्रमिला दिदी असतात वरती, तर त्यांच्यासोबत आम्ही वटपौर्णिमेला वगैरे असं जातो. पण असल्या सणांना ना घरामध्येच असतो. नागपंचमी आली की असं बाहेर जाता येत नाही, घरातल्या घरातच ते करावं लागतं. आता माझ्या सासू आहेत म्हणून आता आम्ही संध्याकाळी काहीतरी जेवण बनवू गोड,
आणि कसं माझ्या सासऱ्यांना पण बोलवणार आहे तिकडनं इकडे. संध्याकाळी ते मुक्कामी थांबतील, मस्त इथे सण वगैरे करू. कारण हे नाही आहेत, आता हे इथे असले तर आम्ही केलंच असतं, पण आता हे नाही आहेत म्हणून मी तर केलं नसतं. पण त्याच्यामुळे माझ्या सासूबाई पण थांबलेल्या आहेत की मी मुलांना खायला घालेल करून. म्हणून म्हटलं ठीक आहे चालेल, आता आम्ही संध्याकाळी काहीतरी बनवतो. आता वीर गेलेला आहे स्कूलला, तो येईल 4 वाजता. त्याच्यानंतरच मग आता पूजा वगैरे तर घरातच होईल. आणि म्हणजे तेच दिवस मला आठवले, खूप छान वाटलं. आणि ना काय होतं, प्रत्येक वेळेस ना माझ्या मिस्टरांना ना कुणाचं लग्न लवकर भेटत नाही, कोणता सण लवकर भेटत नाही. पण गणपती ना मागच्या वेळेस 2 वर्ष त्यांना गणपती भेटले, ह्या वर्षी तर गणपती पण नाही. आणि गणपती कसं मी घरामध्ये ना 10 दिवस बसवते, तर ह्या वेळेस ना मला असं झालं आहे की मी एकटी कसं करू, कसं मॅनेज होईल, माझ्याकडनं पूर्ण सेवा होईल की नाही गणपतीची. तर आणि डेकोरेशन पण ना हे खूप छान करायचे आणि खूप इंटरेस्ट घेऊन आम्ही ना 15 दिवस आधीच ना गणपतीची तयारी करायला लागायचो. तर ना असं खूप छान डेकोरेशन वगैरे करायचो. रात्रीचं आम्ही जेवण वगैरे झालं की डेकोरेशनच्या तयारीला लागायचो. हे असं नाही, हे असं करायचं, मी म्हणायचे असं, ते म्हणायचे असं. तर मग खरं तर त्यांच्या चॉईसने व्हायचं ते, कारण त्यांची चॉईस छान आहे. आणि ना आत्ता ह्यावेळेस गणपतीला नाही आहे, तर मला खूप मोठा प्रश्न पडला आहे की माझ्याकडनं पूर्ण सेवा होईल की नाही देवांची. आणि गणपती असं मी आता कसं 10 दिवसांचं बसवते ना, तर माझं चाललं आहे की 1.5 दिवसांचं बसवावा का काय. कारण बसवलेलं चालतं की नाही चालतं, की आपण जे 10 दिवस बसवतो तसंच बसवायला लागतो. मला हे कमेंट करून नक्की सांगा, कारण मी खूप कन्फ्यूज आहे. कारण ना आपण कसं कंटिन्यू घरात लागतो आणि लॉक पण लावायला लागत नाही दरवाजाचं. तर म्हणून मला असं वाटतं आहे की 1.5 दिवसाचा बसवावा की काय. तर मला कमेंट करून नक्की सांगा, तुमच्या कमेंटपासून मग मला कळून जाईल की किती दिवसांचा बसवायला पाहिजे. आणि मी ना असं म्हणजे हेच केलेलं होतं की नाही का, म्हणजे मी माझी ही इच्छा पूर्ण होते, मी गणपती बसवल म्हणून 10 दिवसांचा. तर मी असं बोलून गेलेली आहे. मग मला असं वाटतं की 10 दिवसांचंच बसवायला पाहिजे की काय, पण तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तर चला आता जाते मी कामाकडे. आता ना जस्ट मी इकडे कामाकडे आले, बोर चालू करून दिला आहे. म्हटलं आधी बोरचं पाणी काढून घेऊ आणि नंतर मोटर चालू करून हे करू. पण ही मोटर ना मला एवढा जास्त त्रास देते ना, हिचे पाईप खोलायचे, याच्यात पाणी भरायचं, नंतर चालू करायची. आणि 2-3 दिवस ना मी कंटिन्यू येत होते पाणी मारायला. तर प्रॉब्लेम काय झाला, हिची वायर जी आहे ना, ही वाली वायर, तर ही ना कमी व्होल्टेजची होती, म्हणजे साधी, एकदम साधी वायर होती. तर ती ना जळून गेली आणि मी म्हणते मोटर का चालू होत नाही. तर मला काही समजतच नव्हतं. 2 दिवस ना पाणीच मारायला भेटलं नाही. मग नंतर शेवटी ना मी काल ते साबळे मामांना फोन केला, मग ते आले. आणि ते आल्यानंतर मग ही वायर चेंज केली आणि मग तेव्हा मी घराला पाणी मारायला घेतलं. कारण नवीन वरचं बांधकाम होतं ना, तर त्याला पाणीच भेटलं नाही 2 दिवस. मग म्हटलं काही करू ना, मी पप्पांना कॉल केला, पप्पांनी पण त्यांना सांगितलं, तेव्हा आले आणि ते मला चालू करून दिलं. तर मग मी दुपारी पाणी मारलं आणि आता सकाळी आले पाणी मारायला. तर आज ना स्लॅब खोलणार आहे वरचा. एकदा मी तुम्हाला वरती दाखवते, पण वरचा जो स्लॅब आहे ना तो खोलणार आहे आज. तर त्या काकांना मी आता जस्ट कॉल केला होता, ते बोलले निघालेत आणि इकडे आलेत खोलायला. जस्ट त्यांची गाडी आली आणि वरचा स्लॅब आज खोलायचा आहे, तो एकदा दाखवते. हा जो स्लॅब आहे ना, हा आज खोलायचा आहे. तर आज दोघं आलेत आणि वरचे जे डोके आहेत ना ते पण भरायचे. डोके म्हणजे आता जो कॉलम असतो ना त्याच्यावरचं जे असतं ना ते भरायचे. ही आहे गॅलरी वरची. आणि ना इथे ना आम्ही काहीतरी वेगळं करणार आहे, त्याच्यासाठी ठेवलं आहे. ह्या वायरीतून धूर निघतोय मोटरीची, केली बंद. इकडे बाहेर नशीब तिथे मी वायरीवरती पाय दिला नाही तर शॉकच बसला असता. बापरे. वरती ते दादा स्लॅब खोलायला आले होते, त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी ती वायर गोळा करून ठेवली. आता दुसरी एक केबल आणते आणि तिथे टाकून देते. ही जर नसली ना तर असे कामं माझ्या मागे लागतात आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी हँडल करायला लागतात. आता वरती पाणी मारून वगैरे झाले. आता ते दादा ते स्लॅब खोलत आहेत, कुठे कुठे ते डोके भरायचे ते सांगते त्यांना. आणि जार पण भरून आणायचं आहे, त्यांना जार भरून द्यायचं. इकडे जार आहे. आता त्यांना दिवसभर पाणी लागेल, तर आता मी जाते जार भरून आणते आणि त्यांना देते. जार भरून आणायचं आहे, पण मलाही ना असं धडधडल्यासारखं होतं आहे, कारण मी
जिनाखाली उतरत होते, नशीब मी त्या वायरवरती पाय दिला नाही. मी पुढे आले, बटन बंद केलं आणि त्याच्यानंतर बघितलं की तिथे ना जाळ होतं. नशीब मी त्याच्यावर पाय दिला नाही, तर मला काही खरं नव्हतं.